तर 2012 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची एक समिती नेमली होती, ज्या समितीने मराठीवर संशोधन करून अनेक जुने पुरावे हे सरकारकडे सादर केले असूनही अजूनही आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही। तर केंद्र सरकारने 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया। मग मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नुकतीच फेब्रुवारी 2024 मध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मनोहर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सरकारने एक समिती नेमली आहे, ज्याच्यामध्ये 4 सदस्य आहेत आणि ही समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी जे पुरावे सरकारकडे सादर केले आहेत या पुराव्यांचा पाठपुरावा करून आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेण्याचं कार्य करेल। तर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचा जन्म जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला। त्यांनी भारतीय विदेश सेवा, ज्याला आपण IFS म्हणतो, या विभागामध्ये 35 वर्ष सेवा केलेली आहे। राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे ते सदस्य आहेत। मराठीतील लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांचं आत्मकथन महत्त्वाचं आहे, प्रश्न येऊ शकतो। माती, पंख आणि आकाश, भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा।